नमस्ते मित्रांनो, हे बघा पावसाचं वातावरण आहे. ढिगारे काढून झापलेले आहेत. तुमच्याकडे बी काही धान काढलेलं असन, हरभरे गहू ज्वारी. आता वातावरण आहे एवढं 2 दिवस झापून ठेवा मित्रांनो. वातावरण पावसाचं आहे. काल परवा दिवशी तिकडं घुगी मेढा आंदुरा इकडं चांगला पाऊस पडला आहे. आपल्या पिकाची आपणच काळजी घ्या. नाही मशनीची सोय असली, काढ जर वाळली असली तर पडदिशीने खळ करून घेतलेलं कधीही चांगलं राहील. वातावरण खराब झालेलं आहे. आपल्या पिकाची काळजी आपणच घ्या. अरे शेळ्या उशिरा सोडल्यात. आज जरा काम असल्यावर शेळ्याचं थोडं परेशानीच होईल. साईट शेळ्या बघत बघत आपलं ऊस आहे काय लावलेला, दार पाणी बघून आपलं सोडल्या तिले जाजवल्याने करायला. तर ही जात लाचरच असते, थोडी बसूच देत नाही. सोडलं की सनसना सनसना खाते, हुडकीत गाठे फिटे हुडकायला पळतात. काय हो काही काढ हरभऱ्याचंच रान आहे. काढून झापून ठेवले 2 ढिगारे, पलीकडे एक अलीकडे काय. तुमच्याकडे बी असलं तरी झापून ठेवा. काढाची काळजी घ्या. तेव्हा तिथं पुढी एक ढिगारा आहे पिवळा गव्हाचा आहे. ती गहू काढून बांधून झापून ठेवलेला आहे. हरभरं काहीतरी काढायचं राहिले वाटतं. त्याच्या अवघानं दोन्ही खळी संगट करते. पण झापायची हाय काही करू नका, कारण निसर्ग आपल्या हातचा नसते. पाऊस जर आला तर सगळीच परेशानी होती. ह्या ज्वारीमध्ये इथं ज्वारी आहे पलीकडून, त्याच्यात हरभरा आहे थोडा, आणि इथं गहू आहे अलीकडून थोडा काढायचा हिरवा राहिला आहे. त्याच्या पै एखाद्या वेळेस दोन्ही संघ खळ करायचा असन हाय म्हणून ठेवलेलं हाय झापून. तर आपण बी आपली काळजी घ्या. नांगरण चालू आहे. तेव्हा ट्रॅक्टरचा आवाज आहे तिकडं. उन्हाळ्यात रान तळते म्हणून हरभऱ्याचंच रान होतं. लवकरच नांगरायला चालू केली त्यांनी. काय लवकर म्हणण्यापेक्षा टाईमच आहे त्याचा. पण महिना 2 महिने तर रान तळायला लागतेच. रान तळल्याशिवाय बी पुन्हा पिकत बी नाही. थोडं तळावं बी लागते. रानातले कामं चालूच झाली. पाडवा झाला की कामं हळूहळू चालू होते. तेच पाडव्याला मुहूर्त होते म्हणते, ते चुकीचं नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.